बघू शकता गाईस चपाती आहेत काही आम्हाला शॉट घ्यायला भेटत नाही आणि माझा शॉट पण कुठला आहे तो जेवायला आलोय इथे आणि आमची व्हेज थाली आलेली आहे मस्त आहे की व्हेज थाली आलेली आहे आमची आणि बाहेर दाखवतो तुम्हाला। नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन। तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन। तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत रत्नागिरीमध्ये। रत्नागिरीमध्ये कशासाठी चाललो आहोत तर प्रतिवर्षाप्रमाणे रत्नागिरी राजाचं रत्नागिरीमध्ये गणराज्य उत्सवानिमित्त आगमन होत असतं आणि त्यानिमित्ताने आपलं भजन असतं। तर यावर्षी सुद्धा आपल्याला संधी त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे भजन करण्याची। तर आपण आता निघालो आहोत आपण तिथे रत्नागिरी राजाजवळ भजन करण्यासाठी। तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप मजा मस्ती धमाल असणार आहे। तर खूप रत्नागिरी राजाचं सुद्धा दर्शन तुम्हाला पाहायला मिळेल या ब्लॉगच्या माध्यमातून। तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा। चला तर मग सगळे आले की आपण निघणार आहोत। आता आरती वगैरे बाजूला चालू आहे, गणपती आलेले आहेत। आता मी रेडी झालो, तयार झालो, इथली आरती झाली की आम्हाला लगेच निघायचं आहे रत्नागिरीमध्ये जाण्यासाठी। तर आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा। चला तर मग जाऊया। तर मित्रांनो आम्ही आता निघालोय, सगळे तयार आहेत, जॅकेट वगैरे घालून आहेत। आता गाडी येते, आता निघणार आहोत आम्ही। बघू शकता गाईस चपाती काय नाही बसलेला कोण आहे काय तुम्ही किती जण गाडीत बसलेले आहेत काही आम्हाला शॉट घ्यायला भेटत नाही आणि माझा शॉट पण कुठला आहे तो। तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे रत्नागिरीमध्ये आणि इथे सर्कलला आहोत आणि रत्नागिरीचा राजा समोरच आहे आपल्या। तर मित्रांनो आता आपलं भजन झालेलं आहे, आम्ही आता निघालोय। हे कुठे जायचंय? आपण आहे ना आपण आलो आहोत सर्कलला मारुती मंदिर मध्ये। श्री छत्रपती शिवाजी महाराज। सुंदर वाटतंय बघा, लाइटिंग वगैरे रात्रीची छान वाटतंय। तर मित्रांनो आताच आमचं भजन वगैरे झालेलं आहे, बाकीचे सर्वजण नाश्ता करतात प्रसादी।
प्रसाद सर्वजण खात आहेत आणि आता मी इथे आलोय सर्कल इथे फिरण्यासाठी. छान वाटतंय खूप, रात्रीचं भारी वाटतंय इथे वातावरण बघा, मस्त आहे की एक नंबर वाटतंय. खरं तर इकडे सुद्धा दाखवतो, छान केलंय. मी आता निघालो आहोत आणि सर्वजण बसलेत टेम्पो मध्ये. तर आम्ही तसं थांबलोय पुन्हा जेवण्यासाठी. तर आम्ही जेवायला आलोय इथे आणि आमची व्हेज थाली आलेली आहे. मस्त आहे की व्हेज थाली आलेली आहे आमची. आणि बाहेर दाखवतो तुम्हाला नॉनव्हेज वाले इकडे आहेत. पाणी बघा कसा पितोय. आणि इकडे नॉनव्हेज वाले अक्षरशः मी 2 प्लेट श्रावण सोडतोय. आज श्रावण सुटलेला आहे, गणपती यांचे विसर्जन झालेले आहेत. आमच्या आजचे खास स्पेशल ड्रायव्हर आज आम्हाला इथपर्यंत तुम्ही घेऊन आलात, फक्त घरात सुखरूप न्या. सन्माननीय संदीप दामणे सर. भाड्याबिड्यासाठी संपर्क करा. तुमचा मोबाईल नंबर काय? मोबाईल नंबर सांगा. संपर्क करा. छोट्यापासून मोठी गाडी. सर्वच गाड्या, सर्व प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहेत त्यांच्याकडे. आणि इकडे आक्रमण करण्यासाठी तयार आहेत. आमची ऑर्डर आलेली आहे तिकडे. देऊ दादा भोसले, देऊ बुवा आणि हे सुद्धा बुवा आहेत. तर आमची आता ऑर्डर आलेली, आम्ही जेवतो, तुम्ही तोपर्यंत वाट बघा. तर आमच्या थाळीमध्ये मस्त की वांगा बटाट्याची भाजी, त्याचबरोबर लोणचं, पापड आणि चवळीची उसळ आहे. मस्त की डाळ, चपाती, भात बीत सगळं आहे मस्त. आणि आता आम्ही जेवायला सुरुवात करतोय, तर तुम्ही सुद्धा या जेवायला. तर मित्रांनो, आपण आलो आहोत आता भजन वगैरे करून रत्नागिरीतून. तर खूप लेट झाला तिकडून यायला. नाश्ता वगैरे जेवण वगैरे पुन्हा हॉटेलमध्ये वगैरे जरा मजा मस्ती करून आलो आम्ही. तर त्यामुळे घरी यायला लेट झाला. तर आजचा ब्लॉग आपण इथे संपवूया. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.